पुण्यामध्ये एसआरएचा 763 कोटींचा टीडीआर दरोडा पुढारीमुळे उघड झालाय। मूल्यांकनाच्या माध्यमातून केलेल्या घोटाळ्याचा पुढारीने पर्दाफाश केलाय। जनता वसाहतीसाठी 5720 रुपये रेडी रेकनर केलेला होता। 39,650 चा एसआरएच्या पत्रामुळे 48 एकर जागेची किंमत 110 कोटींवरून 763 कोटींवर नेली गेली। पण पुढारीच्या वृत्तानंतर गृहनिर्माण विभागाकडून आता टीडीआर प्रक्रियेला स्थगिती दिली गेली आहे। एसआरएचे तत्कालीन सीईओ आणि 2 मोठ्या बिल्डर्सवर या प्रकरणामध्ये काय कारवाई होणार याकडे लक्ष असेल। हे प्रकरण नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। एसआरएचे हे सगळे प्रकरण आहे। पर्वतीतील जनता वसाहत झोपडपट्टी प्रकल्पामध्ये जमिनीचं मूल्य हे वाढवलं गेलं। रेडी रेकनरचा प्रत्यक्ष दर जो होता त्याच्यापेक्षा एसआरएनं जास्तीचा दर लागू केला। अधिक दर लावण्यासाठी एसआरएचा पुढाकार होता। सहजिल्हा निबंधकांना त्याबाबतचं पत्र दिलं गेलं। पुढारीच्या वृत्तानंतर गृहनिर्माण विभागानं लँड टीडीआर प्रक्रियेला आता स्थगिती दिलेली आहे। मूल्यांकन विभागाच्या नव्या तपासणीमध्ये योग्य दर 5720 रुपये असल्याचं निश्चित झालं। तत्कालीन एसआरए सीईओ निलेश गटणे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रतीक्षा आहे। एसआरएनं सरकारला वस्तुस्थिती दडपणारा अहवाल सादर केलाय अशी टीका सुद्धा या दरम्यान होती। पुण्यातील जनता वसाहत टीडीआर घोटाळा आहे हा। या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती घेण्यासाठी पुण्याचे दैनिक पुढारीचे प्रतिनिधी पांडुरंग सांडभोर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। पांडुरंगजी सांडभोर, आता आपण बघतोय की हा जो सगळा एकंदरीत प्रकार उघडकीस आलेला आहे पुढारीच्या माध्यमातून, काय नेमका या सगळ्या संदर्भातला वस्तुस्थिती लपवणारा अहवाल सादर झाला होता ज्याच्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं? खरं तर सरकारी अधिकारी आणि बिल्डर कायद्याच्या चौकटीत बसून एखादा दरोडा कसा टाकायचा याचं उत्तम उदाहरण म्हटलं तर जनता वसाहत। पुण्यातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून जनता वसाहतची ओळख आहे। पर्वती हिल परिसर जे ऐतिहासिक टेकडी म्हणून प्रसिद्ध आहे, तिच्या पायथ्याशी ही सर्व झोपडपट्टी वसलेली आहे आणि तिथल्या 48 एकरचा जो भूखंड आहे तो पुण्यातील 2 नामांकित बिल्डरांच्या मालकीचा आहे। म्हणजे त्यांनी अगदी डिसेंबर महिन्यात तो खरेदी खत केला आणि एसआरएच्या एक नवीन नियमावली आलेली की त्यात तरतूद आहे की जागा मालकाला लँड टीडीआर देऊन ती जागा ताब्यात घेऊन त्यावर प्रकल्प उभारणे, अशा पद्धतीचं हे नियोजन होतं। त्याच्यानुसार बिल्डरांनी एसआरएला जागेचा प्रस्ताव दिला की ही जागा तुम्ही ताब्यात घ्या आणि आम्हाला टीडीआर द्या। मात्र एसआरएने बिल्डरांना फायदा मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष त्या जागेचा रेडी रेकनर 5720 रुपये इतका असताना तो 39,650 इतका लावावा अशी मागणी मूल्यांकन विभागाकडे केली आणि त्यामुळे त्या जागेचा एकूण किंमत जी 110 कोटी होती ती थेट 763 कोटींवर गेली। पुढारीने ज्यावेळेस हे सगळं प्रकरण लावून धरलं, या सगळ्या प्रकरणातील अनियमितता आली, त्यानंतर गृहनिर्माण विभागाने या प्रक्रियेला स्थगिती दिली आणि याची चौकशी करण्याचे आदेश दिले। आणि या चौकशी दरम्यान हे सिद्ध झालं आहे की ज्या जागेचा रेट प्रत्यक्षात खरोखरच 5720 असताना एसआरएच्या पत्रामुळे तो केवळ तब्बल 39,650 इतका लावला गेला आणि त्यामुळे आता या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। त्या घोटाळ्यात एसआरएचे अधिकारी आणि बिल्डर या दोन्हींचं संगनमत असल्याचं दिसतंय। त्यामुळे आता जे काही तत्कालीन सीईओ होते निलेश गटणे, सल्लागार होते संदीप महाजन आणि जे काही कायदेशीर जे काही प्रक्रिया करणारे अधिकारी होती या सर्वांची चौकशी करावी अशी मागणी पुण्यातील झोपडपट्टी धारक करत आहेत। जी, धन्यवाद पांडुरंगजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।